हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी आज मस्त छान व्हेज पुलाव बनवणार आहे. तर कधीचं चाललं होतं व्हेज पुलाव, सर्वांना आवडतं. मम्मी बनव असं, दिशू पण चाललंय तिचं. आणि राईस तर सर्वांनाच आवडतं, माझं पण खूप फेवरेट आहे. तर मी छान मस्त व्हेज पुलाव कशी बनवते, साध्या सिंपल पद्धतीने, पटकन आणि झटपट होणारा. अगदी छान ही मस्त रेसिपी आणि टेस्टी पण तेवढीच लागते. तर चला मी आता रेसिपीला सुरुवात करते. त्याच्यासाठी मी चॉपिंग करून ठेवलेली आहे. काय काय भाज्या मी चॉपिंग करून ठेवल्या ते तुम्हाला दाखवणार आहे. चला मग. भाज्या चॉपिंग करून घेतलेल्या आहे. टोमॅटोज खूप सारा, बीन्स घेतलेले आहे, फ्लावर, पोटॅटोज घेतला आहे, एक मोठी मिरची घेतलेली आहे. ह्या भाज्या तर मी मस्त छान अशा कट करून घेतलेल्या आहे. खडे मसाले काढून घेतलेले आहे. त्याच्यानंतर लिंबू आपल्याला लागणार आहे. तर आपल्याला आधी बॉईल करायचं आहे राईस. मस्त आपल्याला आहे ना 80%च बॉईल करून घ्यायचं आहे, 20% अजिबात नाही, कारण त्याला आपण दम देणार आहे. त्याच्यामुळे मग मी 80% तो शिजवून घेणार आहे. चला मी तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा भाताला आपण इकडे शिजायला ठेवून देऊ. चल. तर मी इथे ना पाणी घेतलेलं आहे, तर त्याच्यात खडे मसाले टाकून घेतलेले आहे. थोडं आपल्या चवीनुसार टाका. मुलांना खायचं असेल तर थोडंसं कमी स्किप करा, कारण की मग मुलं आहे ना काय होतं, तिखट खात नाही, स्पायसी होते. मग आता दिशू आदू आहे, त्याच्यामुळे मी तो दोन असं 2-2-3-3 घेतलेले आहे. लिंबू पिळून घेणार आहे. आपल्याला भात मोकळा होतो लिंबूने, म्हणून मी लिंबू एक अर्धी फोड लिंबू पिळते आणि भात आपला अगदी मोकळा होतो मस्त. त्यानंतर आपल्याला मीठ पण घालून घ्यायचं आहे. तर इकडे आता मी शिजायला ठेवलेला बॉईल करायचं आपल्याला भात, आणि इकडे आपण मसाले पण करून घेऊ. त्याच्या आधी मी सर्व भाज्या मी वॉश करून घेणार आहे. तर एकदम छान व्यवस्थित वॉश करून घ्यायच्या आहे. तर मी मोठ्या भांड्यामध्ये सर्व भाज्या काय करते वॉश करायला घेते. टोमॅटो तर मी घेतलाच होता, बीन्स वगैरे. तर आपल्याला आता सुरुवात करायची आहे. आणि मी तुम्हाला दाखवलं होतं मागं पॅन माझं न्यू. तर आता बिर्याणी पण, व्हेज बिर्याणी मस्त न्यू पॅनमध्ये मी बनवणार आहे. तर त्याच्यामध्ये मी हे भाज्या सगळं शिजून घेणार आहे. ग्रेव्ही तयार करायची आपल्याला. तर आता मी इथं गॅस ऑन करते आणि मस्त छान त्याच्यातच करणार आहे बिर्याणी. माझ्या पहिल्या पॅनमध्ये पहिली बिर्याणी. छान मस्त, मला खूप इच्छा होती असं पॅन घ्यायची. आणि मस्त छान तूप वगैरे टाकणार आपण नंतर, छान मस्त करून. तर चला आता मी इकडे ना तांदूळ टाकून देते. कोथिंबीर ते सर्व नंतर टाकू आपण वरतून, जेव्हा जेवायला घेणार ना तेव्हा करू आपण ते. तर आता मस्त पॅनला थोडंसं गरम होऊ देते. बंद केलं.
भाज्या टाकते त्यांनी दे ना दीदी बघू दे ना त्याला. काय करायचं, भात 80% शिजला कसं ओळखायचं, तर आपल्याला काय करायचं, राईस घ्यायचा आहे आणि ह्या राईसचे ना असं थोडं दाबता 2 तुकडे झाले समजायचं 80% आपला तांदूळ शिजला आहे. आता आपण याला मस्त काढून घेऊया. तर आता आपल्याला नाही मसाले घालून घ्यायचे आहे. आता तर हे मी शिजवलेलंच आहे बघा. इथे थोडं बटाटा आहे ना बघा नरम पडला आहे. मेन आपला बटाटा शिजला का ते चेक करायचं. तर अजून वाफ पण द्यायची आपल्याला, होऊन जाईल. मग आता थोड्या वेळ अजून मी मसाले घालून देते त्याच्यात. तर आपल्या घरातले मसाले मी टाकते. 2 चमच लाल तिखट, अर्धा चमच गरम मसाला, हळद. आपण हळद स्किप करू शकतो ब्राऊन करायचा असेल तर. आणि बिर्याणी मसाला टाकते मी. थोडी कसुरी मेथी चवीनुसार मी घालून देणार आहे. मसाले जळू नये म्हणून थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. द्यायचं आहे ना, तर आपण काय करू, बाकी काढून घ्यायचं आहे आपल्याला भाजी. आणि तळायला बाकीची भाजी आपल्याला अशी पसरून द्यायची आहे. आणि त्याच्यानंतर पूर्ण तर इथं आपल्याला दम द्यायचा आहे. तर खाली मस्त छान भाज्या पसरून घ्यायच्या. त्याच्यानंतर लेअर द्यायचा आहे. मी 2 लेअरमध्ये करणार आहे. तर इथं राईस हा पसरून घेते बाकीचा. ह्या पद्धतीने पसरवायचा आहे आणि व्यवस्थित पसरवायचं. सेम थर द्यायचा म्हणजे व्यवस्थित भाज्यांना मसाला लागतो आणि फ्लेवर पण येतो. तर ह्या पद्धतीने मी सर्व पसरून घेते आणि आपली मस्त छान घमघमाट अशी दम बिर्याणी, व्हेज दम बिर्याणी तयार होणार आहे. तर खूप छान लागते ही आणि झटपट होणारी. मुलांना आवडते, खास करून मुलांना. आद्विकला फार आवडली. दरवेळेस मी करते ना तर आवडले. मग तेव्हापासून मी ही दम बिर्याणी, व्हेज दम बिर्याणी करतच असते. तर त्याला फार आवडते. हा राईस कसं थोडं व्हाईट पण असतो, थोडंसं फिका, त्याला घेता येतो ना, त्याच्यामुळे मग तो ही जास्त आवडते त्याला. तर या आता दुसरा लेअर दिला परत भाजीचा मी दिलेला आहे. आणि आता सर्व उरलेला भात हा मी टाकून घेणार आहे. आणि ह्या डिशला मसाला लागला होता ना, तो सर्व मी काढून घेत आहे, जेणेकरून त्याचा सर्व मसाला हा निघून जाईल. तर व्यवस्थित आता याचं आपण लेअर देऊन देऊयात. आणि खूप छान होते, अगदी झटपट आणि मेहनत पण कमी आहे आणि खायला पण टेस्टी. पाहुणे आले तरी तुम्ही ही करू शकता. तर ह्या पद्धतीने करा, नक्की सर्वांना आवडेल आणि पाहुणे पण खुश होतील. तर मी अशा पद्धतीने करत असते. म्हटलं चला तुमच्यासोबत ही रेसिपीसुद्धा शेअर करू. तर खरंच आता ही रेसिपी आता मी झाल्यानंतर तुम्हाला दाखवेल आणि टेस्ट पण करून दाखवेल. त्याचा रिव्ह्यू आद्विकचा आणि दिशूचासुद्धा घेईन. म्हणजे ते लहान आहे तर तुम्हाला त्यांचा रिव्ह्यू कळेलच. ते लहान मुलं तर सर्व सांगतात व्यवस्थित आपल्याला कसं झालं कसं नाही. तर चला मी आता हे झालेच आहे ऑलमोस्ट माझी. तर आता हे पाणी ना, आपण जे भाताचं बॉईल केलं तेच पाणी मी 2-3 चमच हे टाकून देणार आहे. जेणेकरून कसं अजून छान त्याला दम होईल आणि खाली आपली जळणार नाही. तर तुम्ही दुसरं पाणी अजिबात घालायचं नाही. तर ही एक स्ट्रिक आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, तर तुम्हाला पण आवडेल. आणि भात पण हा मऊ होतो म्हणून हेच पाणी आपल्याला वापरायचं आहे. आणि त्याच्यानंतर मस्त छान तूप घालणार आहे, आपलं गावरानी तूप मस्त.
तर तूपसुद्धा इथे टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपली बिर्याणी नरम होईल मग मस्त छान. आणि इथं कोथिंबीर अशी मस्त पेरून घ्यायची आहे आपल्याला, इतकी छान वाटते ना मस्त. तर आता आपण याला दम द्यायला ठेवूयात आणि मस्त आपली ऑलमोस्ट हे लेअर तयार झालेले आहे. आता आपण याला दम देणार आहे आणि चला आता गॅसवर मी ठेवून घेणार आहे आणि याला तर 15 मिनटं मी दम देणार आहे, 15 ते 20 मिनटं. तर अशी मी प्लेटवरती ठेवून घेतली आहे आणि आता मस्त छान याला दम देऊन देऊया. तर आपली ही बिर्याणी ऑलमोस्ट आता 15 मिनटांनी रेडीच होईल, मी तुम्हाला दाखवते पुढे. तर खूप छान ही रेसिपी आहे. तर आपला दम देऊन झालेला आहे बिर्याणीला. तसं घमघमाट सुटला आहे ना बिर्याणीला, वाव. आणि एकदम छान झालेली आहे, इतकी छान झालेली आहे ना. त्याला मिक्स आता मस्त वाटताने मिक्स करायची. तर मी थोडी टेस्ट करायला देणार आहे आदली दिवशीला. तर ही मस्त बिर्याणी रेडी झालेली आहे आपली. आता मस्त टेस्ट करूया. आणि एकदम छान झाली, मस्त घमघमाट सुटलाय आता बिर्याणीचा, एकदम छान झाली आहे. तर इथे ना आद्विकला टेस्ट करते आणि मला आता रिव्ह्यू सांगणार आहे कशी बिर्याणी झाली आपली. आद्विक पण सांगणार आणि दिशू पण सांगणार आहे. तर आद्विक टेस्ट करतोय. तर आद्विकने टेस्ट केली, कशी झाली आद्विक? एकच नंबर. हा आता दिशू करणार 2 नंबर. कशी झाली? तर माझा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल दम बिर्याणीची, व्हेज दम बिर्याणीची, तर माझ्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त बाय.